बैठक आहे। 97 फक्त 5 मिनिटात बसा बसा तुमचा अधिकार आहे, जे काय आहे ते तुम्ही दोनदा सूचना दिल्या। महत्त्वाचा संवेदनशील विषय आहे त्या ठिकाणचा आपल्याला आता बोलता येणार नाही, मंत्री महोदय बोला। आरोग्य व्यवस्थेवर बोलतायत आणि मी नाही तुम्ही प्रत्येक वेळेला सभापती महोदय अशा प्रकारे काम माईक कोणाचाही चालू राहणार नाही, आपण खाली बसा। 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 बसा खाली। चित्राताई खाली बसा। आपण खाली बसा। आपण खाली बसा। प्रश्न मंत्री महोदय अतिशय सक्षमपणे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत आहेत की जेणेकरून त्याच्यातून प्रश्न निर्माण होणार नाही आणि जी काही गंभीर बाब आहे त्या गंभीर बाबीवरती मंत्री महोदय आपण बसा। बच्चू कडू बसा। बच्चू कडू बसा। आपण दोघंही ज्येष्ठ आहात। बसा 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 जरा, मी बोलतोय बसा जरा। आपण सभागृहाचं वातावरण, आपण बसा जरा। बसा बसा। प्रश्न आपण जर मर्यादित आणि टू द पॉइंट जर विचारले तर साधारणपणे अशी गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही आणि मंत्री महोदयांनी देखील आपल्याला विचारल्याच्या व्याप्तीच्या बाहेर जाऊन आपल्याला काय अवगत आहे ज्ञान ते सांगण्याची सभागृहात आवश्यकता नाही। मला वाटतं आंबेडकर साहेब अतिशय सक्षमपणे उत्तर देतील आणि म्हणून आपण या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त काम होण्याच्या दृष्टिकोनातून आपण कारवाई करावी। शेवटी एखाद्या गोष्टी अन्याय झाल्याच्या नंतर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सगळेच सभासद सदस्य त्याच्यासाठी प्रश्न उपस्थित करत असतात, परंतु त्या अनुषंगाने प्रश्नाचं उत्तर येण्याच्या अगोदरच बरेच हात उभा असतात, कारण असंही ठीक नाही। त्यामुळे मंत्री महोदय मला वाटतं आपण त्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर द्या। सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य चित्राताई वाघ यांनी जो काही प्रश्न दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या मैदे बीजपाडा या आदिवासी पाड्यातल्या महिला सविता विनोद रावते यांच्या संदर्भातला जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नामध्ये ज्या पद्धतीनं एकूणच त्या आशा स्वयंसेविकेला निलंबित केलंय, परंतु सन्मान्य चित्राताई वाघ यांनी या ठिकाणी जे काही मुद्दे मांडलेत ते मुद्दे सुद्धा गंभीर आहेत। सन्मान्य सदस्यांचे एकूण गंभीर अशा पद्धतीचे जे काही आक्षेप आहेत आपसात बोलू नका, ते आक्षेप लक्षात घेऊन आपण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक 15 दिवसांमध्ये चौकशी समिती नेमू आणि त्या चौकशीमध्ये जे जे दोषी असतील त्या सगळ्या लोकांवर कारवाई करू। प्रवीण दरेकर। सभापती महोदय, तुम्ही समिती नेमणार ना अहवाल येणार या ठिकाणी आपली पद्धत आहे। या सभागृहाचे सदस्य जेव्हा सांगतात तेव्हा ते आपण खरं मानतो आणि त्याच्यासाठीच आपण त्या ठिकाणी प्रश्न मांडतो आणि त्याचं उत्तर घेतो। तुम्ही एका अशा स्वयंसेविकेला त्या ठिकाणी तिला निलंबित करणार, तिच्यावर कारवाई करणार, मग तुमची वरिष्ठ अधिकाऱ्यांची यंत्रणा आहे ती काय करते? जो चित्राताईंचा मूळ प्रश्न आहे की तुमच्यात समन्वयच नाहीये, मग ही समन्वय करायची जबाबदारी कोणाची आहे? ती गेली नाही, फोन केला नाही, ॲम्ब्युलन्स आली नाही। आपण जर त्या ठिकाणी यंत्रणा शासनाची एवढी मोठी आहे तर या विषयाला जबाबदार असणारा जिल्ह्याचा आरोग्य अधिकारी असेल, त्या विभागाचे प्रमुख जे अधिकारी असतील त्यांना तुम्ही निलंबित केलं पाहिजे, ते निलंबित करावं अशा प्रकारची या ठिकाणी माझी मागणी आहे। चौकशी समिती अशा किती झाल्या, चौकशी समितीचे अहवाल आले, काय ऍक्शन होता ते सभागृहातल्या सगळ्यांना माहित आहे। त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाईचे आदेश या ठिकाणी आत्ताच्या आत्ता द्या, तर त्या ठिकाणी मेसेज जाईल।